सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन भन्नाट अशा व्हिडिओमध्ये आणि स्वागत आहे तुमच्या हक्काच्या अशा यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज बऱ्याच दिवसानंतर म्हणजे जवळजवळ 6 महिन्यानंतर आज आपण कॅमेरा हातात घेतलेला आहे आणि जवळजवळ 6 महिन्यानंतर माझा तुमच्याशी संवाद होत आहे। माहीत नाही किती रेग्युलर प्रेक्षक आहेत आणि किती इरेग्युलर आहेत, बट आज आपण मागच्या वर्षी जो आपला प्लॅन आपण पोस्टपोन केलेला, जे गव्हर्नमेंटच्या ऑफिसने आपल्याला वांद्री लेक येथे जाण्यास बंदी घातली होती, म्हणजे माझ्यावरतीच नाही तर ओव्हरऑल सर्वांवरती तिथे बंदी घातली होती। तर आज त्याच ठिकाणी आपण जाण्याचा एक प्लॅन केलेला आहे। तर मी आणि माझे मित्र आज आम्ही तिथे जाणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। एक चांगल्या अशा निसर्गाच्या सानिध्यात एक ठिकाणी आपण जात आहोत। तर हा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडेल आणि व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि मला पुन्हा एकदा मोटिवेट करा, जेणेकरून मी रेग्युलर व्हिडिओ हे ड्रॉप करू शकू। तर चला मित्रांनो, डायरेक्ट आपण भेटू आपल्या गाडीवरती। तर फायनली मित्रांनो, आपल्या प्रवासाची आता सुरुवात झालेली आहे। सध्या आपण आपली इलेक्ट्रिक स्कूटी आपण काढलेली आहे ओलाची, आणि ही आपण मध्येच एका रस्त्यामध्ये साईडला करून आपण मित्राच्या गाडीवरती आपला प्रवास सुरू करणार आहोत। तर जवळजवळ हे डिस्टन्स आपल्या घरापासून 60 किलोमीटर अंतरावर आहे। तर बघा मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत चांगली सीनिक व्ह्यू आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटते। तर फायनली मित्रांनो, आपल्या प्रवासाची सुरुवात झालेली आहे। आता आपला एक मित्र, जो हा हेल्मेटधारी माणूस तुम्हाला दिसत आहे, तो आपल्याला भेटलेला आहे। जे आपलं डेस्टिनेशन ठरलेलं, म्हणजे स्पॉट ठरलेला तिथे भेटायचा। आता आपण बघू शकतात विरार ईस्टला आहे आपण। आता आज संडे असल्या कारणामुळे बरीचशी ट्रॅफिक देखील असेल। लोक शॉपिंगला, चिकन मटन घ्यायला, भाजीपाला घ्यायला बरेचसे लोक निघतात। बघू शकता काहीशा अशा पद्धतीचा व्ह्यू आहे। माझ्या मित्राने फक्त आरामात गाडी चालवली तर बरं, नाही तर आमच्या सगळ्यांचा नंबर लावेल तो। आता आम्ही चंदनसारला पोहोचलेलो आहे। बघू शकता तुम्ही ट्रॅफिक, वसई विरारमध्ये नुसती ट्रॅफिक आता चालू आहे सध्या। मोठे डंपर हायवामुळे बऱ्याचशा गर्दी ते जमले आणि रस्त्याची कंडिशन तर तुम्ही बघू शकतात। खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डे आहे काय कळत नाही। काहीशा अशा प्रकारची सिच्युएशन आहे या चंदनसारमध्ये। हे देखील एक मेन रिझन आहे इथे ट्रॅफिक लागण्याचं। अजून आपले बरेचसे 4 ते 5 मित्र आपल्याला जॉईन करणार आहेत। ते आता माहीत नाही मला कोण कोण आहेत। 2 जणांची तर नावं मला माहिती आहेत, म्हणजे सगळ्यांचीच नावं माहिती आहेत, बट आता कोण कोण येत आहे माहिती नाही, बघूया आता। हा एक नवीन फ्लायओव्हरचं काम होत आहे इथे, बघू शकता तुम्ही। किती मोठी हाईट आहे बघा या फ्लायओव्हरची मित्रांनो। आणि लोकांसाठी कसे रस्ते बनवून दिले ते पण देखील बघा।
शकता मित्रांनो आता कशी सिनिक व्ह्यू आपल्याला लागलेला आहे। सगळीकडे हिरवळ पसरलेली आहे, फक्त 2-4 पावसाळा झालेला आहे। रस्ते बघा मित्रांनो, असं सौंदर्य फक्त आपल्याला पावसाळ्यातच बघायला भेटतं आणि कुठे नाही। आणि एकदम वळणाचे रस्ते आहेत। आता डिसाईड केलेल्या स्पॉटवरती आपण पोहोचलेलो आहे। समोर तुम्ही बघू शकत असाल तर विरार फाटा आपल्याला लागलेला आहे। आता इथेच आपण आपल्या मित्रांची वेट करूया आणि ते आपल्याला इथे जॉईंट करतील। आता आपले 2 नग भेटलेले आहेत आपल्याला। राम राम पाहुणे, चला आमच्या सोबत, आम्ही तुम्हाला लिंबू सरबत पास। हेल्मेट कुठे आहे तुमचं? ये आप भी निकाला रे, मैं टोपी पहना था इसको दिया। ये तेरा हेल्मेट है, हेल्मेट मी आणला, तू पण तर हेल्मेट घातलाय, गाडी पण दुसऱ्याची। काय बोलणार? चड्डी कोणाची? हे बघ, हे 2 आले, 2 आले। अजून बाकीचे 2 पण। आम्ही इथे उभे आहे आणि हे आता आले। अजून 2 कार्टून पण ज्वाइन झाले। एक गुमशुदा आदमी भी मिल चुका है हमको, जो शादीशुदा होने के बाद गायब हो गया था। तर चला मित्रांनो, आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करू। आता आता आम्ही विरार फाट्यावरून मुंबई अहमदाबाद हायवेला लागलेलो आहे, बघू शकतात। तू बोल, काय बोलतोय अमोल? याच्या लग्नाला आपण गेलो होतो, तुम्हाला आठवत असेल तर। काहीशा अशा पद्धतीचा हायवे आहे मित्रांनो आपला। फुल सिनिक व्ह्यू आहे मित्रांनो। आता सगळीकडे हिरवळच पसरलेली आहे। येस, वांद्री लेकला जायचं आहे आपल्याला। न्यू मुंबई वडोदरा हायवे हा डायरेक्टली आता JNPT ला जॉईंट होतो। एक गोष्ट तर मानावी लागेल मित्रांनो, आपल्या इंडियामध्ये रोड कनेक्टिव्हिटी फार सुंदर होत आहे। एक्स्ट्रीम लेवलची रोड कन्स्ट्रक्शन चालू आहे, मेगा प्रोजेक्ट्स। ये देखो मेरा दोस्त ज्ञान का आदान प्रदान कर रहा है। ये तो अपना हाईवे है,
टोल प्लाझा लागलेला आहे आणि आतापर्यंत तर आपल्याला बरं झालं अजूनपर्यंत ट्रॅफिक लागलेली नाही आहे. बरं आहे तेवढं बाईकला टोल नाही आहे, मान्यच झाले असते सगळ्यांचे. इथे जर मित्रांनो विदाउट लायसन्स येत असाल ना तर येऊ नका. इथे फुल चेकिंग चालते RTO वाल्यांची. तुमचं नशीब असेल तर एखाद्या वेळेस भेटला नाही तर चालेल, पण रेग्युलर इथे उभेच असतात. डोंगर बघू शकतात असे धुकं जमलेले आहे डोंगरांवर. काय बोलतात? टकमकतो असं बोलतो माझा मित्र. टकमकतो काय? त्या टकमकतो खाऊन याला आपण खाली विकूया. ज्यांना रस्ता माहिती नाही ते पुढे गेले, ज्यांना माहिती आहे तो मागे आहे, आणि ज्याला माहिती नाही तो पण आगाऊपणा करत आहे. इकडे व्ह्यू बघू शकता मित्र, ऑन हिरवळ बघू शकता. इथे चेकिंग चालू आहे RTO वाल्यांची. बोललो ना तुम्हाला. मुंबईच्या लगत जेवढे लोक राहतात ना मित्रांनो, ते पावसाचीच वाट बघतात. कारण पावसानंतर जे हा जो मुंबईच्या आजूबाजूचा परिसर आहे ना, एवढा खुलतो ना, त्याचं जातीवंत किंवा जिवंत उदाहरण तुम्ही बघू शकता. ट्रिपल सीट अलाव नाही बघू शकता मित्रांनो. हे रूल फॉलो नाही करत मित्रांनो असे लोक. समोर वगैरे मित्रांनो कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला हा रस्ता कसा वाटत आहे. थार बघा मित्रांनो, थार, ओल्ड थार. आता आपल्याला ट्रॅफिक देखील लागलेलं आहे, पण आपल्याला जिथे पोचायचं होतं ते देवाच्या कृपेने आपण तिथपर्यंत पोहोचलेलं आहे. जस्ट आपल्याला आता स्लाइटली लेफ्ट घ्यायचं आहे आणि आपण आपल्या स्पॉटवर बसू. बघू शकतात हे आपले आदिवासी बांधव कशा पद्धतीने
फिरत आहे. खरं आयुष्य मित्रांनो हेच जगतात, बघू शकतात ना. मोठ्या मोठ्या अपेक्षा, आपलं साधं राहणीमान आणि साधं जीवन सरणी. बघू शकता ट्रॅफिक. काय माहीत, मला वाटत नाही आज माझा मित्र मला जिवंत घरी पोहोचू देणार आहे. तो छोटे छोटे कट मारत आहे. बघू शकता मित्रांनो, थेट वरपर्यंत ट्रॅफिक आहे. याच्या मागेच ठेव, स्विफ्टच्या मागे ठेव. ये देखो ये डॉगेश भाई कैसे घूम रहे हैं. परत आजमध्ये टाक. जाईल अशी रस्ते जाईल ना, चल ना, काट तू. हा ना झाला, चल तू. हे थांब, इथं थांब ना एवढे. बघू शकता मित्रांनो ट्रॅफिक मुव्हेबल आहे, बट लागलेलं आहे ट्रॅफिक. आपण सध्या बजेट ट्रॅव्हल करत आहोत, म्हणून मित्राची आपण ही सिटी 110 बाईक घेऊन निघालेलो आहे. कारण का हिचा एव्हरेज किती आहे रे? 70चा एव्हरेज आहे. त्यामुळे आपण ही गाडी चूज केलेली आहे आज. समोर तुम्हाला फन हॉटेल दिसत असेल ना, तर इथूनच आपल्याला राईड घ्यायचा आहे. आणि हा छोटा रस्ता आपल्याला आता लागेल. बघू शकतात हा जस्ट फन हॉटेलच्या इथून आपण राईड घेतल्यानंतर हा सरळ रस्ता आपल्याला वांद्रे लेकच्या इथे घेऊन जातो. मस्त मस्त छोटे छोटे आता आदिवासी पाडे आपल्याला लागणार आहे. माझा मित्र हा भारी ड्राईव्ह करतो मित्रांनो. आज मला पहिल्यांदा कोणाच्या मागे बसायला भीती नाही वाटत आहे. नाहीतर मी असा रेग्युलरली खूप घाबरतो कोणाच्या मागे बसायला. होऊ शकते छोटे छोटे घरं. लोकेशन मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल मित्रांनो, तर तुम्ही इथे इझिली येऊ शकता. बऱ्याचशा लोकांना हे स्पॉट माहीत आहे ऑलरेडी, तर त्यामुळे मला वाटत नाही. जस्ट तुम्ही गुगलवरती जरी टाकलं ना वांद्री लेक, तर तुम्हाला डायरेक्टली त्या स्पॉटपर्यंत तुम्ही येऊ शकता. तर एक्झॅक्ट लोकेशन तिथे गुगल मॅपवरती आहे. ट्रैवल करने की मजा तभी आता है जब रस्ते और लोग अच्छे हो. तो आज हमें मजा आ रहा है. गाडी चालवून ड्रायव्हरला भूक लागलेली आहे. फक्त आता स्पॉट ओपन पाहिजे, कारण का पोलीस चेकिंग खूप असते मित्रांनो. कारण का हे काही लोक आहेत ना ज्यांना पोहता येत नाही, ते देखील त्या वांद्री लेकमध्ये स्विमिंग करायला उतरतात. त्याच्यामुळे आणि त्यांचे मग प्राणज्योत मालवते, त्यामुळे खूप प्रॉब्लेम फेस करावा लागतो. मग बाकीच्या लोकांसाठी देखील तो स्पॉट बंद करावा लागतो पोलिसांना.
तर समोर तुम्ही बघू शकतात ती जी मोठी अशी भिंतीची संरचना केलेली आहे. आपण वरच्या साईडला गेलो. ठीक आहे, आता माझा मित्र बोलत आहे मागे जाऊया. मागे लो अभी बॉस बोल रहे तो पीछे जाना पडेल. रस्ता हा वरचा रस्ता आहे, तिकडे मेन तिकडनं पण आहे. आता काहीतरी नियोजन चुकलेलं आहे. काय झालं? भूक लागली आहे. तिकडेच पाणी करूया, नंतर जाऊया. तर माझ्या मित्राने कुठेतरी गाडी घुसवायला सांगितलेली आहे. इधर आओ रे. बाकी के लोगों को भी इधर आने कुपचे में घुसा रहे हम लोग. गाड़ी मध्ये पेट्रोल दिसत नाही आम्हाला काय आहे. डॉगेश भाई वापस दिखे हम लोग को. कहाँ लेके जा रहे हैं मेरे को भी फर्स्ट टाइम मैं यहाँ पे आया है. वांद्री लेकला तर मी बऱ्याच वेळा गेलो. हा नवीन कारण काही खूप मोठी लेक आहे मित्रांनो. आपण एक्सप्लोर करूया सर्व जागा. टेन्शन नका घेऊ तुम्ही. जाऊ तिथे खाऊ. कुठे कुठे जाऊ ते सांगा फक्त भाऊ. कोपचे में से जा रहे हैं हम लोग अभी. ये राइट जगह पे कहीं तो लेके आया है. गाड़ी खड़ा है बहुत सारा. बघू शकतात गर्दी मित्रांनो. जाऊ शकतो आपण. बघू शकता मित्रांनो इथे जे गाड्या पार्किंगला केलेल्या आहेत ना, इथून आपल्याला जस्ट हे काही स्टेप्स उतरायचे आहेत आणि इथून आपण डायरेक्टली हा ओल्ड ब्रिज तुम्हाला लागेल. बघू शकता याचे पिलर बघू शकतात. मुळ्यांनी मस्तपैकी पिलर बनवलेले आहेत. आणि आता जून महिना संपू द्या, जुलै महिना जसं लागेल ना मित्रांनो, पूर्ण इथे आहे ना ओव्हरफ्लो करतं पाणी. समोर तुम्ही पाहू शकत असाल. बरेचसे आता लोक आलेले आहेत इथे फिरण्यासाठी. पूर्ण जसं नदी कशी वाहते मित्रांनो त्या पद्धतीचं काहीचं इथे वातावरण तयार होतो. आता फक्त आता पाऊस काही दिवसच पडलेला आहे त्यामुळे आपल्याला दिसणार नाही, पण पाहू शकतात. आता नदी तुम्ही फक्त हे डॅम बघा तुम्ही. माझा ब्रोसे ना भाव बघू शकता तुम्ही. स्टंड मारताय. हा छोटा स्टंड मारलेला आहे त्याने. मग पकड मेरा निकाल. अतिशय घनदाट जंगल, खूप मस्त झाडी. बाकीचे आमचे फंटर पण आता हळूहळू येत आहेत. हा ईश्वर मेस्त्री. मला वाटलं ईश्वर माळी येतोय, पण ईश्वर मेस्त्री आलाय. अमोल रेवाळे उर्फ फक्त 5 मिनिटात आलो. आणि अमोल चढलेला आहे. आणि हा आमचा पुलिस ऑफिसर अक्षय चौहान. इसको छोटे का हाथ देके ऊपर चढ़ाने की कोशिश और छोटे ने जंप मार दी. ऊपर देखो घनदाट जंगले चालले सगळे. तर आमची भाऊ आता व्हिडिओ घेतोय. आणि समोर बघू शकता इथे देखील गाड्या पार्क केलेल्या आहेत मित्रांनो. म्हणजे इथपर्यंत देखील आपण बाय रोड येऊ शकतात. तर हे 2 जण आता इथून जंप मारणार. ए प्रवीण चला इथून.
हा आमचा बेअर ग्रिल आहे, हा जो समोर तुम्ही बघत आहात. आणि यो अस्वल काळा अस्वल. बियर गिल की मैन वर्सेस वाइल्ड. और एक छोटा सा चाइल्ड है. और हमारे साथ एक छोटा सा चाइल्ड. और ये शानदार वाइल्ड क्रिकेट. वाइल्ड क्रिकेट बॉल कुठे दिसणार आहे. अरे ते बघ तिकडे साडी बिडी घालून. बघा इथे वॉर्निंग दिलेली आहे, वाचून घ्या. मराठी थोडंसं कच्चा आहे माझं. खाली अशीच बघ तिकडे. अरे भारी डॅम, पवई लेक पेक्षा मोठा आहे. विचार कर तू आता इथून जर पावसाळ्यात तू आला आणि इथून तू पाण्यात उडी मारली, पूल भरलाय, तू कुठपर्यंत जाशील. आम्हाला धंदा लावशील ना, 4 कंदे आम्हालाच द्यावे लागतील. होऊ शकतो मित्र, असं फुल पाणी वाहत वाहत येतं इथे पावसाळ्यात. तर आता आपण जवळजवळ डॅमच्या टोकाला पोहोचलेलो आहोत आणि आपली ब्रोसेना छोटासा ट्रॅक करत आहे. आमच्यामध्ये याला सगळ्यात जास्त माहिती आहे इथल्या स्पॉटचा. त्याचे मित्र इथलेच आहेत. आता आपण ऑलमोस्ट पोहोचलेलो आहे डॅमच्या तटबंदीवरती. बघू शकतात मित्रांनो, काहीशा अशा पद्धतीचा डॅम आहे. अजून पाणी काही भरलेलं नाही इथे, त्याचमुळे पोलिसांची हे नव्हती इथे. थेट तिथपासून तिथपर्यंत पाणी भरतं याचं. आजूबाजूचा व्ह्यू तुम्ही पाहू शकतात. अमोले, पाण्यात तू पोहायला जातो पण जाऊ नको, वहिनीची काळजी घे. तुला समजतं की नाही. तू जाऊ शकतो, तुझं लग्न झालं नाही, तू मार उडी. जुलैमध्ये जाईल म्हणून तर चेकिंग नाही आहे, आता येऊ पण दिलं नसतं आपल्याला. पावसाला देखील सुरुवात झालेली आहे मित्रांनो. थेट इथे काठोकाठ पाणी भरत आहे मित्रांनो. बघू शकतो हाईट केवढी आहे आणि पाणी केवढं डीप आहे. मला नक्की सांगा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणखी आपण नवीन एका व्हिडिओमध्ये भेटू पुन्हा. तोपर्यंत तुमची रजा घेतो. बाय मित्रांनो.